सविस्तरपणे बातम्या बघूयात। पहिलीच बातमी, रोशनी शिंदे या ठाण्यातल्या महिलेला मारहाण झाली त्या प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सरकारवर खालच्या भाषेत टीका केली आहे। ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना सोमवारी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली। दरम्यान यानंतर ठाकरे कुटुंबियांनी रोशनी शिंदेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंवर शिंदेंवर हल्लाबोल केला। शिंदे मुख्यमंत्री नव्हे तर गुंडमंत्री आहेत अशी जहरी टीका उद्धव ठाकरेंनी केली। तर फडणवीस फडतूस मंत्री असल्याचा घणाघातही त्यांनी फडणवीसांवर केला। मला असं वाटतं फडतूस गृहमंत्र्याला पदावरती राहायचा अधिकार नाही। त्यांच्या घरावरती काही आलं तर लगेच SIT नेमली जाते, बाजूच्या राज्यात जाऊन अटका केल्या जातात। त्यांच्या पक्षातल्या लोकांवरती जर हल्ले झाले आणि ते मिंडे गटाकडनं झाले तर तिकडे ही फडणवीसी दाखवण्याची त्यांची हिंमत नाहीये। तर एकूणच काय की गुंडागर्दीचं राज्य आहे आणि मला असं वाटतं आता यांना मुख्यमंत्री म्हणायचं का गुंडमंत्री म्हणायचं मी म्हणत नाही आहे, पण म्हणायचं की नाही हे लोक ठरवतील। एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे, अत्यंत लाचार लालघोटे करणारा उपमुख्यमंत्री पद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय, पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवरती या मिंडे गटाच्या आमदारांनी हल्ला केला तरी सुद्धा कुठेही काही हालायला तयार नाही। आता मी आपल्याशी भेटण्यापूर्वी आयुक्तालयात गेले तर आयुक्तच नाहीयेत। अजूनही कोणती तक्रार त्या रोशनीनी पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या गुंड महिलांनी हल्ला केलेला आहे, हो गुंड महिलाच म्हणतो मी, कारण अशा महिला ह्या आपल्या संस्कृतीत बसणाऱ्या नाहीयेत। याचा अर्थ असा नाही की त्यांनी काही करावं आणि आम्ही ऐकून घ्यायचं। आत्ता म्हटलं तर या क्षणाला यांची गुंडगिरी आम्ही मुळासकट ठाण्यातून काय महाराष्ट्रातून उकडून फेकून देऊ शकतो। जर शिवसैनिक रस्त्यावरती उतरले तर हे गुंड आणि तोते शिवसैनिक जे बाळासाहेबांचे फोटो घेऊन नाचतायत त्यांना हातामध्ये भगवा आणि बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही। सरकारच नपुसक म्हटल्यानंतर कोणाकडनं काय अपेक्षा करायची हा मोठा प्रश्न आहे। या ठाण्याची ओळख हे शिवसेनेचं ठाणं, जीवाला जीव देणाऱ्या आणि महिलांचं रक्षण करणाऱ्या शिवसैनिकांचं ठाणं, धर्मवीर आनंद दिघेंचं ठाणं, सुशिक्षित सुसंस्कृत ठाणं अशी ओळख आहे। आणि ती ओळख पुसून गुंडांचं ठाणं असं करण्याचा एक प्रयत्न सुरू झालेला आहे। आजपर्यंत मी गँग हा शब्द आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे, पण आता महिलांची गँग बनायला लागले, महिला गुंडागिरी करायला लागल्या तर मग आपल्या देशाचं राज्याचं ठाण्याचं काय होणार। उद्धव ठाकरे ठाण्यामध्ये गेलेले होते। ठाण्याच्या संपदा हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी रोशनी शिंदेची भेट घेतली, तिची विचारपूस केली। ते रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे तिघेही संपदा हॉस्पिटलमध्ये गेलेले होते। तिथून खाली उतरल्यानंतर त्यांनी थेट ठाण्याचं पोलीस आयुक्तालय गाठलं, तिथे पोलिसांशी संवाद साधला। कारवाई की 2.5 वर्षाचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमकं फडतूस कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। खरं म्हणजे माझा सवाल असा आहे, 2 मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत देखील जे मुख्यमंत्री दाखवत नाही आणि जे मुख्यमंत्री त्या मंत्र्यांच्या भोवती लाळ घोटत असतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे? जे वाझेच्या मागे लाळ घोटतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे? ज्यांच्या काळामध्ये पोलीस एक्स्टॉर्शन करतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे? 2.5 वर्षामध्ये घरी बसून काम करणाऱ्या व्यक्तींनी आम्हाला राजकारण शिकवू नये, आमचं तोंड उघडलं तर त्यांना पळताभुई थोडी होईल। आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत, पण याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असं नाही आहे। ज्या दिवशी बोलणं सुरू करीन त्या दिवशी पळताभुई थोडी होईल, त्यामुळे संयमाने बोला।
आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ही जी काही त्यांचा जो थयाट आहे आणि हे जे काही त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे, या फ्रस्ट्रेशनला खरं म्हणजे काही उत्तर देण्याचं कारणच नाही आहे. पहिल्यांदा तर हे उत्तर त्यांनी दिलं पाहिजे की मोदींचे फोटो लावून निवडून येता आणि त्यानंतर विरोधकांची लाळ घोटता, फक्त खुर्चीकरता लाळ घोटेपणा करता, मग खरा फडतूस कोण, हा सवाल महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते कुठल्याही भाषेत बोलले असले त्याच्यापेक्षा खालची भाषा मला येते. मी नागपूरचा आहे, पण मी तसं बोलणार नाही, कारण तशी बोलण्याची माझी पद्धत देखील नाही. मी एवढंच सांगतो या सगळ्या निमित्ताने की याचं उत्तर त्यांना जनता देईल. आणि 5 वर्ष राज्याचा गृहमंत्री मी राहिलो आहे आणि आता मी पुन्हा गृहमंत्री आहे. मला याची कल्पना आहे की मी गृहमंत्री असल्यामुळे अनेक लोकांना अडचणी होत आहेत. ते पाण्यात देव ठेवून बसले आहेत की मला गृहमंत्रीपद कसं सोडावं लागेल, पण मी त्यांना सांगतो मी गृहमंत्रीपद सोडणार नाही. तुमच्या मेहरबानीने गृहमंत्री नाही. मी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये गृहमंत्री आहे आणि जो चुकीचं काम करेल त्याला मी जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. जाणीवपूर्वक तुम्हाला टार्गेट केलं जात आहे का? जाणीवपूर्वक तुम्हाला टार्गेट केलं जात आहे का? करण्याची मागणी पण करतायत उद्धव ठाकरे. पोलीस आयुक्तांना निलंबित ठाण्यात पोलीस भाऊ काय रोशनी शिंदे हल्ल्याप्रकरणी 48 तासामध्ये काय सांगणार? पोलीस अधिकाऱ्यांची बदली करावा असे इशारा दिला. असं आहे की कुठल्याही गोष्टीचं एखादी घटना घडली तर त्याची निष्पक्ष चौकशी ही निश्चितपणे आमचं सरकार करेल, पण त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर ते योग्य देखील होणार नाही. त्यामुळे त्या संदर्भातही उचित चौकशी होईल. जे घडलं असेल, कोणी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. जाणीवपूर्वक तुम्हाला टार्गेट केलं जात आहे का अशा पद्धतीनं? असं आहे की चाणक्य एकदा असं म्हणाले होते की ज्यावेळी राज्यातले चोर, डाकू, लुटेरे किंवा अपप्रवृत्तीचे लोक हे राजाच्या विरुद्ध बोलतात त्यावेळी समजायचं राजाने योग्य काम चालू केलेलं आहे. आणि मी राजा नाही, पण तरी देखील तुमच्या हे लक्षात येत असेल चाणक्य जे म्हणाले तेच आता खरं होत आहे. देवेंद्र जी, हिंदी में बताए पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने आपके ऊपर आरोप लगाया है, आपके इस्तीफे की मांग तक कर डाली. जो भाषा उन्होंने इस्तेमाल किया, उन्होंने जो भाषा का इस्तेमाल किया है उससे नीचे की भाषा मुझे आती है, लेकिन मैं उसका इस्तेमाल नहीं करूँगा. उद्धव ठाकरे फ्रस्ट्रेशन में है. 2.5 साल वो मुख्यमंत्री रहे, घर से बाहर नहीं निकले, घर से कार्य किया, जनता में कभी गए नहीं, इसलिए उनके बारे में जनता जानती है. और एक ऐसे कमज़ोर मुख्यमंत्री जिनके 2 मंत्री जेल में जाने के बावजूद उनका इस्तीफ़ा नहीं ले पाए क्योंकि कुर्सी जाने का डर था. वाजे जैसे ब्लैकमेलर को पुलिस फोर्स में लेकर उसको बचाने का काम करने वाले मुख्यमंत्री के रूप में उनको महाराष्ट्र की और देश की जनता ने देखा है. इसलिए ऐसे व्यक्ति को मैं कोई महत्व नहीं देता जो सत्ता के लिए विचारों को लात मारते हैं, कुर्सी के लिए विचार छोड़ देते हैं. ऐसे व्यक्ति पर मैं बोलूं ये मुझे ठीक नहीं लगता. संजय राऊत यांनी तुम्हाला पत्र दिलं दादा, उशिरा कारवाई करणार. थँक्यू भाऊ. थँक्यू भाऊ. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आली. उद्धव ठाकरे त्यांना फडतूस गृहमंत्री म्हणाले होते, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की कोण फडतूस आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकरांची काय प्रतिक्रिया आहे ती पण बघूयात. मला वाटतं उद्धव ठाकरेंचे विचारच असा फडतूस त्या ठिकाणी व्हायला लागलेत आणि राज्यातल्या जनतेने किंबहुना आपल्या पक्षातल्या निवडून आलेल्या आमदारांनी आपली त्या ठिकाणी लायकी काय आहे हे उद्धव ठाकरेंना दाखवून दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं गृहमंत्री बदला, पोलीस आयुक्त बदला. एक लक्षात ठेवा, देवेंद्रजी फडणवीस साहेब गृहमंत्री या राज्याचे आहेत आणि त्यांचं चारित्र्य, त्यांची काम करण्याची पद्धत महाराष्ट्राला माहीत आहे. 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि ते कार्यक्षम त्या ठिकाणचे गृहमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे बदलण्याची आवश्यकता नाही.
राज्यातली कायदा सुव्यवस्था नीट हाताळण्याची क्षमता त्यांची आहे. आपण तर 2.5 वर्ष मुख्यमंत्री असून काहीच करू शकला नाहीत आणि त्याच्यामुळे मला वाटतं की उद्धव ठाकरे यांना वैफल्य आलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी फडतूस थुंकणार लोक म्हणजे अत्यंत अश्लील आणि बाष्पळ अशा प्रकारची वक्तव्य उद्धव ठाकरे साहेबांची येत आहेत. ते काय टोमणे संस्कृतीतनं बाहेर येत नाही. महाराष्ट्रातील जनतेनं या ठिकाणी दाखवून दिलंय आणि येणाऱ्या काळात सुद्धा ही राज्यातली जनता, महाराष्ट्रातली सुसंस्कृत महाराष्ट्रातली अशा प्रकारच्या विकृत पद्धतीच्या विधानांना या ठिकाणी साथ देणार नाही. देवेंद्रजी आणि शिवसेना मला वाटतं ठाण्यामध्ये ठाकरे गटातील महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याच्या आरोपावरून शिवसेना आणि ठाकरे गट आमने सामने आलेत. रोशनी शिंदे यांनी मारहाणीचा बनाव केलाय. त्या गर्भवती नाहीयेत. शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी या प्रकरणानंतर, या मारहाण प्रकरणानंतर प्रतिक्रिया दिली. तसंच तिच्या पोटावर लाथा मारल्या असत्या तर ती जिवंतच राहिली नसती असं सांगताना खासदार राजन विचारे महिले आडून मुख्यमंत्र्यांविरोधात राजकारण करतायत असा आरोप मीनाक्षी शिंदे यांनी केला. शिवाय हिम्मत असेल तर रस्त्यावरून उतरून दाखवा असंही त्यांनी विचारेंना म्हटलंय. डॉक्टरांनीही दवाखान्यात दाखल असलेली महिला गर्भवती नाही असं म्हटलंय. तिला कोणतीही इंटरनल इंजुरी नाही असंही स्पष्ट केलंय. ते स्वतःहूनच सांगतायत, तिची बदनामी ते स्वतःच करतायत की तिला मारहाण केली, तिच्या पोटावर लाथा वगैरे मारल्या. त्या MLC रिपोर्टमध्ये तुम्हाला ते संपूर्ण दिसेल. पण तुम्ही जर तिच्या 2 दिवसाच्या फेसबुक पोस्ट जर बघितल्या त्याच्यामध्ये ती रस्त्यावरती पडून बिडून नाचते, तर ती कुठे प्रेग्नेंट वगैरे आहे हे काय दिसत नाही. तर त्या MLC रिपोर्टमध्ये तुम्हाला ते नक्कीच कळेल. अशा प्रकारे तिला कुठेतरी ह्या मॅटरमध्ये एकदम हे करून ते स्वतःची पाठराखण करतायत किंवा स्वतःला काय करता येत नाही. मला असं वाटतं की खासदारांना माझं आव्हान असेल की तुमच्यात थोडा तरी पुरुषार्थ उरला असेल तर तुम्ही स्वतः रस्त्यावरती उतरा. महिला म्हणून आम्ही तर काम करतच आहोत, पण अशा प्रकारे भ्याड निषेध म्हणून तुम्ही जर अशा मुलीला पुढे करून तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर राजकारण करत असाल तर ह्याचा निषेध ठाण्याची महिला आघाडी नक्कीच करते. प्रकारे ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी दुजोरा दिला जातोय आणि उद्धव साहेबांना पण ह्याच्यामध्ये आणलं जातंय. उद्धव साहेबांना पण तिला बघायला आणलं जातंय. खरं तर महाराष्ट्राचं दुर्भाग्य म्हणायला लागेल, कारण एकीकडे ज्यावेळी ह्या संपूर्ण मुख्यमंत्री पदाचा कारभार ज्यावेळी शिंदे साहेबांनी घेतला आणि उद्धव साहेबांच्या समर्थनार्थ जेव्हा ग्रामीण भागातली लोक उद्धव साहेबांच्या इथे आले होते आणि तिथेच एका व्यक्तीला अटॅक होऊन तो मेला होता, पण उद्धव साहेबांनी तेव्हा ती संवेदना दाखवली नाही, त्याच्या घरापर्यंत ते पोहोचले नाही. आणि आज अशा प्रकारचं हे वातावरण होत असताना खोटं नाटक करून तिला मोठं करण्यासाठी मीडियासमोर पण तिला आणून असं सगळं सोंग रचलं जातं. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. किरीट सोमय्या, राहुल कुल आणि दादा भुसेंवर कारवाई कधी करणार असा सवाल संजय राऊतांनी पत्राद्वारे फडणवीसांना केलाय. संजय राऊतांनी वारंवार सोमय्या, कुल आणि भुसेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत. मात्र त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर अद्याप सरकारकडून कोणतीही कारवाई न झाल्यानं संजय राऊतांनी थेट फडणवीसांना पत्र लिहिलंय. ठीक आहे, आम्ही बाजार बनवून घेऊ. मग तुम्ही कोण आहात? सर्व शक्तिमान लोकांवरती कारवाई करा, घाबरू नका. मग गौतम अडाणीला का वाचवताय? नीरव मोदी का पळून गेला? विजय मल्ल्या कसा पळून गेला? मेहुल चोक्सीला संरक्षण कोण देत आहे? किरीट सोमय्याला संरक्षण कोण देत आहे? विक्रांत घोटाळा का दाबला गेला? भीमा पाटकर सहकारी कारखाना 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग कोण वाचवत आहे? गिरणा सहकारी साखर कारखान्याचे कोट्यवधी रुपये दादा भुसेंनी गोळा केले, कोण वाचवत आहे? ह्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी बोलावं. देवेंद्रजींना पत्र लिहिलं आहे. देवेंद्रजी त्यांना उत्तर लिहायला सक्षम आहेत. संजय राऊतांच्या प्रत्येक आरोपाला सिरियसली घ्यायचं नसतं, त्यामुळे असं झालंही नसेल. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ताडदेव परिसरातील जनता नगरमध्ये ही मारहाण झाली. ही मारहाण भाजप कार्यकर्त्यांनी केली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे. दरम्यान या मारहाण प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलेलं आहे. माल भेटलाय.
जळगाव जिल्ह्यातील शिरसोली इथं मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं। या प्रसंगी दीप प्रज्वलन करताना सभेच्या व्यासपीठाचा काही भाग अचानक खचला। गुलाबराव पाटील पडता पडता वाचले, मात्र गुलाबराव पाटील यांनी स्वतःला सावरलं आणि ते सुरक्षित स्थळी गेले। माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। मुश्रीफांचे निकटवर्तीय चंद्रकांत गायकवाड यांना ईडीने नोटीस बजावलेली आहे। चंद्रकांत गायकवाड यांना उद्या ईडी चौकशी करता हजर राहायचं आहे, तसे आदेशच त्यांना देण्यात आलेले आहे। कथित साखर कारखाना घोटाळ्याप्रकरणी ईडी गायकवाडांची चौकशी करणार आहे। सोमवारी चंद्रकांत गायकवाड यांच्या पुण्यातील घर आणि कार्यालयात अनेक तास ईडीचं सर्च ऑपरेशन सुरू होतं। नाशिकच्या पंचवटी परिसरातून सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली। भाजप आणि शिवसेनेच्या वतीनं आडगाव नाका परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकापासून ते पंचवटी कारंजापर्यंत ही यात्रा काढण्यात आली। ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत ही यात्रा निघाली। या यात्रेला केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी हजेरी लावली। विरोधक खास करून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अतिशय अपमानजनक टिप्पणी यांच्यावर सातत्याने केली। वीर सावरकरांबद्दल सातत्याने अपमानजनक बोलतात। भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात येतात आणि आमच्याच महाराष्ट्रामध्ये येऊन वीर सावरकरांचा अपमान करतात। यासाठी आज ही यात्रा आठवडाभर महाराष्ट्रात चालू आहे। ही महाराष्ट्राच्या जनतेची भावना आहे। वीर सावरकरांचा अपमान हा माझा जिल्हा सहन करणार, ना राज्य सहन करणार, ना देश सहन करणार। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजपने राज्यभर सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे। या यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे। नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली यात्रेचा समारोप होणार आहे। दुपारी 4:30 वाजता नागपूरमध्ये यात्रेचा समारोप होईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धरमपेठ परिसरातून सावरकर गौरव यात्रेत सहभागी होणार आहेत। भाजपकडून 30 मार्च पासून काढण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचा समारोप आज संध्याकाळी याच चौकामध्ये स्वातंत्र्यवीर चौकामध्ये केला जाणार आहे आणि या चौकाच्या ठिकाणी जी आहे ती भाजपकडून एक मोठी सभा घेतली जाणार आहे। या सभेमध्ये भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जे आहेत ते मार्गदर्शन करणार आहे। ज्या पद्धतीनं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राहुल गांधी वारंवार अपमान करताय, तो अपमान जे आहे ते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे कार्यकर्ते सहन करणार नाही आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जे आहे ते या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। आज नागपुरातल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून 12ही विधानसभा क्षेत्रातून ही यात्रा जी आहे ती 4 वाजता निघणार आहे आणि या ठिकाणी जे आहेत या सगळ्या यात्रा 7 वाजेपर्यंत पोहोचतील आणि 7 वाजता इथे जी आहे ती सभा होणार आहे। खरं तर अतिशय गजबजलेला हा चौक आहे, त्यामुळे ज्यावेळी इथे सभा होईल त्यावेळी हा सगळा चौक जो आहे तो आवाजावीसाठी जे आहे ते बंद करण्यात येणार आहे। साधारणतः 20 ते 25 हजार कार्यकर्ते जे आहेत ते या सभेच्या या निमित्तानं इथे येतील असा अंदाज जो आहे तो भाजपकडनं व्यक्त केला जातो आणि त्यासाठी या चौकात जे आहे ते जागोजागी होर्डिंग लावण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भोगलेली काळा पाण्याची शिक्षा असेल काय किंवा त्यांनी भारत मातेचं केलेलं वंदन असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होर्डिंग्सच्या माध्यमातून या सगळ्या परिसरात लावण्यात आलेला आहे। एकंदरीत काय तर नागपूरमध्ये या शहरातून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांना ही नेमकी सावरकर यात्रा काय आहे हे कळण्यासाठीची जी काय आवश्यक काळजी आणि खबरदारी आहे ती भाजपकडून घेतली जाते। त्यामुळे आज संध्याकाळी होणाऱ्या या सभेकडे नेमके या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस गडकरी काय बोलतात याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली इथल्या साई रिसॉर्टला दंड ठोठावण्यात आलाय। तहसीलदार वैशाली पाटील यांनी 2,52,75,000 रुपयांची दंडाची नोटीस पाठवलेली आहे। मात्र ही रक्कम अवाजवी आहे असा दावा करत या नोटिशीला आव्हान देण्याची याचिका मुंबई हायकोर्टात सदानंद कदम यांनी केलेली आहे। काही महिन्यांपूर्वी ही रक्कम सुमारे 25 लाखाच्या आसपास होती। आता अचानक ही रक्कम अवाजवी पद्धतीने वाढवली आहे असा दावा कदम यांच्या वतीने करण्यात आलाय। कायद्याचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे
साई रिसॉर्ट बांधण्यात आला असल्याचा आरोप यापूर्वीच करण्यात आला होता। मात्र पर्यावरणाची हानी झाल्याने दापोलीचे तहसीलदार यांनी या साई रिसॉर्टला पर्यावरणीय दंड ठोठावलेला आहे। सुमारे 2,52,75,000 रुपयाचा दंड या साई रिसॉर्टला ठोठावण्यात आलेला आहे। परंतु ही रक्कम आवाजवी असल्याचा दावा करत कदम यांनी या नोटिशीला आव्हान देण्याची परवानगी उच्च न्यायालयाकडे मागितली होती। न्यायालयाने सोमवारी कदम यांना या नोटिशीला आव्हान देण्याची मुभा सुद्धा दिलेली आहे। काही महिन्यापूर्वी ही रक्कम जी आहे ते 25 लाखाच्या आसपास होती, परंतु ती अचानक ही रक्कम वाढवून आता ही दंडाची जी रक्कम आहे ती रक्कम सुमारे 2,52,75,000 रुपये करण्यात आलेली आहे। त्यामुळे या दंडाची जी नोटीस आहे त्या नोटिशीलाच सदानंद कदम यांनी मुंबई हायकोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे। परंतु सदानंद कदम यांना दिलासा मिळतो का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, मुरुड, रत्नागिरी। इथे एक छोटासा ब्रेक, अजून काही बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटूया। पाहताय तुम्ही महाराष्ट्र अनलिमिटेड। सुरू होणार आहे, तर विदर्भातील शाळा मात्र उन्हाळ्याची तीव्रता पाहता 26 जून पासून सुरू होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा विद्यापीठातील कॉपीचा नवा पॅटर्न समोर आलाय। झेरॉक्सवाला 500 रुपये घेऊन संध्याकाळी पुन्हा विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी देत होते। शेंद्रा गावातील वाल्मिकराव दळवी महाविद्यालयातील हा प्रकार उघड झालेला आहे आणि दोषींवर कारवाईची मागणी होतीये। पुण्यात कोरोनाचा धोका वाढला। पुण्यात गेल्या 24 तासात 32 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत। औंध, हडपसर आणि नगर रोड परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळून आलेत। सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात 13 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत, त्यामुळे खळबळ उडाली। यामध्ये खानापूरमधील 4, तासगावमधील 3 आणि कवठे महाकाळमधील 2 रुग्णांचा समावेश आहे। त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 42 वर पोहोचली आहे। नागपूरमध्ये चालत्या शिवशाही बसनं पेट घेतल्यानं खळबळ उडालेली आहे। ही बस नागपूरहून अमरावतीच्या दिशेने जात होती। बसला आग लागली तेव्हा बसमध्ये 16 प्रवासी होते। गाडीतून धूर येत असल्याचं वेळीत लक्षात आल्यानंतर ड्रायव्हरनं तात्काळ बस रस्त्या शेजारी थांबवली आणि सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। धीरेंद्र शास्त्रींनी साईबाबांविषयी वादग्रस्त टिप्पणी केली आहे आणि या वक्तव्यानंतर साई भक्तांमधून संतापाची लाट उसळलेली आहे। ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। हिंगोलीत पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाचा दावा योग शिक्षकानं खोडून काढलाय। योगामुळे पाण्यावर तरंगणं शक्य असल्याचं चाकणच्या योग शिक्षकानं सांगितलंय। भुसावळकरांवरती यंदा पाणी टंचाईचं संकट आहे। हतनूर धरणात गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणी साठा कमी आहे आणि नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन आता करण्यात आलंय। भंडारा जिल्ह्यात कांजण्यांची साथ आलेली आहे। लहान मुलांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे आणि 2 आठवड्यांपासून लहान मुलांना ताप येतोय। वातावरणातील बदलामुळे ही साथ आल्याचं बोललं जात आहे। दरम्यान काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे। नांदेड शहरातील अत्यंत वर्दळीच्या वजीराबाद भागात अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। फळं आणि भाजीपाला विक्रेत्यांनी या रस्त्यावर अतिक्रमण केल्यानं वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। मार्केटच्या इमारतीमध्ये या विक्रेत्यांनी पालिकेनं 43 गाळे उपलब्ध करून दिलेत, मात्र हे सगळे विक्रेते रस्त्यावरच दुकानं थाटत असल्यामुळे वाहतूक कोंडी होतीये। बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमधून केमिकलयुक्त सांडपाणी रस्त्यावरती सोडलं जात आहे। ग्रामपंचायतींकडून नाल्यावरती माती टाकून बुजवण्याचे प्रयत्न करण्यात आलेत, मात्र हे सर्व पाणी रस्त्यावरती आल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आता निर्माण झालाय। यवतमाळच्या एका प्रगतशील शेतकऱ्यानं थायलंड येथील ऑर्किड फुलाचं भरघोस उत्पन्न घेतलंय। शेतकऱ्यानं केलेली ही शेती पारंपरिक पिकांना पर्यायी जोडधंदा ठरू शकते। सध्या फुलाचं हे पीक सर्वांसाठी आकर्षण ठरलंय। सांगलीत जीएसटी वसुलीत यंदा 21 वर्षांची वाढ झाली आहे। 2022-23 या आर्थिक वर्षात 1093 कोटी म्हणजेच 186 कोटींचा अधिकचा जीएसटी वसूल करण्यात आलाय। पंढरपुरात वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी रणशिंग फुंकले आणि कोणत्याही परिस्थितीत कारखान्याची निवडणूक लढवणार असा निर्धारही पाटील यांनी केलाय। पुरावे देऊनही सत्ताधारी पक्षातील भ्रष्टाचारांवरती कारवाई का होत नाही असा सवाल संजय राऊतांनी गृहमंत्र्यांना केलाय। त्यासोबतच ठाण्यातील महिला पदाधिकाऱ्यांवरील हल्ला प्रकरणी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलाय आणि मग त्यांनी एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं
हॉस्पिटलचं नाव आहे संपदा हॉस्पिटल. त्यांना असं वाटलं की संपदा हॉस्पिटल डॉक्टर उमेश आलेगावकर त्यांचे मित्र आहेत आणि त्यांच्या जवळचे ते आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी ॲडमिट केलं. परंतु ते डॉक्टर आहेत, ते आपल्या डॉक्टरी पेशाला जागले आणि त्यांनी खरा रिपोर्ट हा त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितला की त्या मुलीची आधी यांनी बोंबाबोंब केली, ती प्रेग्नंट आहे, असं आहे तसं आहे, तिला असं मारहाण झालेलं आहे, तिच्या जीवाला धोका आहे. डॉक्टरांनी क्लिअर कट प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं आपल्या सगळ्यांसमोर कुठल्याही प्रकारची तिला मारहाण झालेली नाही आहे, कुठेही तिला काही धक्काबुक्की झालेली नाही आहे, इंटरनल इंजुरी नाही आहे, सिव्हिलने सांगितलं एक्सटर्नल इंजुरी नाही आणि प्रेग्नंट नाही आहे. अशा पद्धतीचं त्यांनी डॉक्टरांनी आपल्या डॉक्टरी पेशाला प्रामाणिक राहून मीडियासमोर सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्यामुळे ह्यांचा डाव फसला. सहानुभूती घेण्याचा हा जो त्यांचा डाव फसला आणि मग उद्धव ठाकरे साहेबांना यांनी सांगितलं होतं आणि म्हणून उद्धव ठाकरे साहेब या ठिकाणी आले आणि त्यांचा जो डाव फसला होता त्याचं फ्रस्ट्रेशन त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसलं आणि त्यांनी अशा पद्धतीची त्यांनी जे काही त्यांचं फ्रस्ट्रेशन बाहेर आलं. ते पक्षप्रमुख आहेत, ह्या भाषेमध्ये ते जे बोलत होते, नाराजी, त्यांचा नाईलाज म्हणून त्या ठिकाणी ते बोलत होते. त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना लाळघोटे म्हणताना तुम्हाला लाज नाही वाटत का आणि म्हटलं फडतूस म्हटलं. वास्तविक पक्षप्रमुख यांना अशी भाषा शोभत नाही. परंतु मला आता उद्धवजींना एवढंच म्हणायचं, तुम्ही ज्या भाषेत बोललात मी बोलायला नाही पाहिजे, पण तुम्ही जर अशा भाषेत आमच्या नेत्यांना म्हणत असाल, फडतूस म्हणत असाल, लाळघोटेपणा केला असं म्हणत असाल, लाज नाही वाटत का म्हणत असाल, तर तुम्हाला सुद्धा त्याच भाषेत मी उत्तर देतोय की आपल्याला माझा सवाल आहे त्यांना, ज्या फडणवीसांना तुम्ही फडतूस म्हणालात त्यांचं कारतूस तुमच्यामध्ये घुसल्यामुळे तुमची ही अवस्था आली ना. तुम्ही या अवस्थेवरती कोणामुळे आलात? त्यांचं कारतूस तुमच्यामध्ये घुसलं या फडणवीस साहेबांचं, म्हणून तुम्हाला सत्ता सोडून आता रस्त्यावर यावं लागलं. आणि वेळीच तुम्ही संयम नाही राखला ना तर आणखी कुठे कुठे घुसेल ना, मग तुम्हाला ते कळणार पण नाही. घुसल्यानंतर तुम्हाला जाणीव होईल की आता हे फडणवीसांचं कारतूस आमच्यामध्ये घुसलेलं आहे. कोणाला लाळघोटेपणा म्हणता? अहो, या तुम्हाला मुख्यमंत्री होण्याकरता की ज्या शिवसेना भाजप म्हणून आम्ही एकत्र निवडून आलो, लोकांकडे नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लावला, बाळासाहेबांचा फोटो लावला, शिवसेना भाजप युती म्हणून आम्ही मतं मागितली आणि तुम्ही त्यांना लाळघोटे म्हणता. आपण कुणाकुणाची चाटली राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री होण्याकरता, याचं सुद्धा उत्तर तुम्ही या ठिकाणी द्यायला पाहिजे. आणि तुम्ही खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांची आहे ना तुम्ही आभार मानले पाहिजे. कारण यापूर्वी तुम्ही फक्त मी आणि माझे कुटुंब, आणखी मी आणि माझं घर, मी आणि माझं परिवार, त्यांनी असंही म्हटलं गुंड मंत्री आणि ज्या पद्धतीने सर्व सुरू आहे आम्ही देखील रस्ते उठू शकतो आणि यांना उकळून फेकू शकतो. त्याचंही उत्तर देतो तुम्हाला. तुम्ही ह्या दोघांमुळे दोघं काम करतायत म्हणून तुम्ही आज रस्त्यावर उतरलाय, नाही तर तुम्ही कुटुंबाच्या बाहेर जातच नव्हता. मी आणि माझे कुटुंब आणि माझी तीच जबाबदारी. आणि आज रस्त्यावर जे फिरताय ना, मी खास करून तुम्ही त्यांचे आभार माना, कारण त्यांच्यामुळे तुम्हाला रस्त्यावर यायला लागलंय. खोटं का होईना लोकांना भेटायला येतात. आणि मुख्यमंत्र्यांना म्हणतात गुंड मुख्यमंत्री. कुठल्या निकषामध्ये गुंड दिसतात? अरे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री साहेब अख्खा महाराष्ट्र पिंजून काढतायत, रात्रंदिवस काम करतायत, लोकांना भेटतायत, रस्त्यावर भेटतायत, शेतकऱ्यांना भेटतायत, शिक्षकांना भेटतायत, लोकांचे प्रश्न सोडवताय. आपण पाहताय मेडिकल ट्रीटमेंट असतील, दोघं सुद्धा जो आता आपलं आर्थिक बजेट झालेलं आहे त्या बजेटमध्ये अगदी स्त्री असेल, महिला, शिक्षक, विविध समाज प्रत्येकाकरता त्यांनी काम करतायत. त्यांच्याकरता वेगवेगळी महामंडळ निर्माण केलेली आहेत. प्रत्येक अगदी रिक्षावाल्यापर्यंत त्या ठिकाणी ती मंडळी जात आहेत आणि रात्रंदिवस काम करतायत. आणि तुम्ही त्यांना गुंड म्हणताय. तुम्हाला शोभलं पाहिजे. महाराष्ट्राची जनता तुम्हाला तुमची लायकी त्या ठिकाणी दाखवणार आहे. आणखी बरेच त्यांनी काही काही आरोप केलेले आहेत. मी आत्ता या गोष्टी आता आलेल्या आहेत. आणि आजचा जो काही प्रसंग आहे
की ती मुलगी सातत्याने जे काही फेसबुकवरती आरोप करतात, आपण प्रोफाईल काढा, रोशनी शिंदे पवार या नावाचं तुम्ही प्रोफाईल काढा, त्या प्रोफाईलवर बघा गेल्या 8 महिन्यामध्ये त्या मुलीला सुद्धा मला सांगायचं आहे की तू महिला आहेस, तुला काही अधिकार आहेत, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण आपली कर्तव्य सुद्धा आहेत याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. राजन विचारे आणि या सर्व मंडळीमध्ये हिंमत नाहीये, त्यांच्याबरोबर माणसं पण नाहीये, म्हणून एका महिलेचा आधार घेतायत. राजन विचारेला मला सांगायचं आहे, आणि तुमच्यात हिंमत असेल ना तर तुम्ही आमच्या समोर, तुम्ही करा आमच्यावरती आरोप, काम करा, लोकांना भेटा. तुमच्यात हिंमत नाहीये का आरोप करण्याची? अरे आपण एका महिलेचा आधार घेताय, महिलेच्या पदराआड लपून त्या महिलेच्या खांद्यावर बंदूक ठेवून आरोप करताय. उद्धव ठाकरे साहेब मीटिंग मध्ये जाहीर सभेत म्हणतात आम्ही मर्द आहे, 100 वेळा म्हणतात मी मर्द आहे, आम्ही सर्व मर्द आहोत. मग मर्द आहात तर मर्दासारखे वागा ना, एका महिलेचा आधार कशाला घेता? महिलेला कशाला टीका टिप्पणी करायला सांगता? आपण करा, आणि मर्द असेल तर मर्दासारखे लढा. हे काय, त्या मुलीशी बाचाबाची झाली, बोलणं झालं, त्या मुलीला आपण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नेलं, तिथे काही तुम्हाला रिपोर्ट मिळाला नाही, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं. तुमच्या खास मित्र आहे डॉक्टर उमेश आलेगावकर, राजन विचारायचा, म्हणून त्यांनी तिथे नेऊन ऍडमिट केलं. पण तो डॉक्टर सुद्धा आपल्या पेशाला जागलेले आहेत. ठाण्याचे शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपांवर उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. पुढच्या बातमीकडे वळतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेतील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर शेंद्रा गावात वाल्मिकराव दळवी या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचं परीक्षा केंद्र चक्क शेजारचे एक फोटो स्टुडिओ आणि झेरॉक्स दुकानदाराकडून ऑपरेट केलं जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. सकाळी परीक्षेवेळी विद्यार्थी कोरी पानं सोडतात आणि संध्याकाळी विद्यार्थ्यांना पुन्हा पेपर सविस्तर लिहिण्यासाठी दिला जातो असं उघड झालेलं आहे. यामध्ये दुकानदार फक्त 300 ते 500 रुपये घेऊन विद्यार्थ्यांना मास कॉपी पुरवतोय. हा सगळा प्रकार संस्था चालकाच्या मदतीनं सुरू आहे अशी तक्रार चिकलठाणा पोलिसात करण्यात आलेली आहे. पेपर होता आमचा, तर पेपरच्या वेळी काय झालं की पेपरच्या वेळेनंतर त्यांनी विद्यार्थ्यांना पेपर लिहायला बोलवलं. पेपर झाल्यानंतर? हा सर, म्हणजे वेळ संपल्यानंतर. ऑफिशियली आमची पेपरची वेळ होती 10 ते 11:30. देन त्यानंतर 4 वाजता विद्यार्थी इथून पेपर लिहायला गेले आणि ते पण सेंटरला तर त्यांनी बाहेरून लॉक करून दिला, आतमध्ये विद्यार्थी सगळे पेपर लिहितात. ते काय शूटिंग केली का? सॉरी सर, माझ्याकडे तर प्रूफ नाहीये. आपल्याला तुम्ही एकटेच होते का सोबत कोण होतं तुमच्या? सर खूप जण होते. हे पाहणारे सर तुम्हाला जर त्या कॉलेजमध्ये भेटून जाईल ना सर, सीसीटीव्ही मध्ये. काय मग तुम्हाला हे जर अर्ज असेल तर तसा जर प्रकार असेल ना, तुम्हाला बोर्डामध्ये अर्ज करावा लागेल. हा सर, कळलं ना, त्याच्या इश्यूने होईल ना. तुमचं जे हे असेल ना, आपलं शिक्षणाधिकारी विभाग, जिल्हा परिषद. हॅलो. हा सर. जिल्हा परिषदला शिक्षण एक पंचायत समिती असते ना, त्या ठिकाणी शिक्षण विभाग असतो, त्या ठिकाणी मध्ये अर्ज करावा लागेल. विद्यालयामध्ये कॉपीचा गैरप्रकार घडत असल्याचे व्हिडिओ आज सकाळपासून समाज माध्यमावर फिरत आहे. त्याच केंद्र प्रमुखासोबत आपण बोलणार आहोत. आपण जो बघतोय हॉल, याच हॉलमध्ये काही विद्यार्थी परीक्षा देत होते, तर जे काही ठराविक विद्यार्थी होते त्यांना तो पेपर स्वतः घेऊन ते लिहत होते किंवा कॉपी करत होते आणि त्यांच्यासाठी स्पेशल व्यवस्था म्हणजे पेपर संपल्याच्या नंतर जर पेपर चांगला गेला नसेल तर तो देण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली होती. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. हे आरोप होत आहेत, काय भूमिका तुमची? नाही, हे खरं तर आरोपच आहे ना, कारण याच्यामध्ये पेपर घेण्यासाठी म्हणजे असं कोणी सविस्तर कोणी सांगत नाही. महाविद्यालयाचा कोणताही कर्मचारी किंवा पेपर घेण्यासाठी कोणत्याही पैशाची आम्ही मागणी केलेली नाही कोणत्या विद्यार्थ्याकडे. आणि जे विद्यार्थी होते, आमचं सेंटर आहे, कारण ते आमचेही विद्यार्थी नाहीत, आमचे विद्यार्थी दुसऱ्या कॉलेजला पेपर देत आहेत आणि त्यांचे विद्यार्थी आमच्या कॉलेजला देत आहेत. तर बाजूलाच असलेलं आपलं फॉरेन्सिक कॉलेज, तिथले विद्यार्थी आपल्याकडं एक्झाम देतात. तर परीक्षा देत असताना 3:30चा टायमिंग होता, पेपर सुटलेला होता, एक सेशन सुटलेलं होतं आणि फॉरेन्सिकच्या विद्यार्थ्यांचा जो पेपर आहे तो 3:30ला सुटून जातो.
जातो. तर त्या गडबडीमध्ये त्या गोंधळामध्ये कोणीतरी म्हणजे मध्ये येऊन आणि एक व्हिडिओ क्लिप तयार केली आणि ती समाज म्हणजे प्रसारमाध्यमाच्या वतीनं व्हायरल करण्यात आली. आणि हे साप म्हणजे याची चौकशी व्हायला पाहिजे, याची सखोल चौकशी करावी अशी मी विनंती करतो. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. राहुरी तालुक्यामध्ये शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या डोळ्यात चक्क अळा आढळून आल्यानं खळबळ उडालेली आहे. शेतात काम करत असताना माशांची अंडी डोळ्यात उडाल्यानं हा प्रकार झाल्याचं बोललं जात आहे. राहुरी तालुक्यातील वळण गावात हा प्रकार समोर आलाय. 15 ते 20 मजुरांच्या डोळ्यात या प्रकारच्या अळ्या आढळून आल्यात. या प्रकारामुळे शेतकरी आणि मजुरांमध्ये भीती पसरली आहे. मात्र कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि डॉक्टर्स यात काळजीचं कारण नाही असं सांगतायत. आम्ही काल आहे ना 12 वाजता कांदे उपटण्यासाठी शेतात गेलो होतो. तिथंच अचानक आहे ना महिलांच्या 10-15 महिलांच्या डोळ्यामध्ये अचानक माती उडवल्यासारखी झाली. त्यानंतर आहे ना 12च्या नंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर नाही का रात्री 10च्या सुमारामध्ये महिलांचे डोळे खूप लागले. आणि आमच्या डोळ्यात माती उडाल्यावानी झाली. त्याच्यामध्ये लगेच जंतू तयार झाले. मग आम्ही राहुरी दवाखान्यात गेलो. तिथं काय उपचार झाला नाही. मग आतापर्यंत निघते मांजरीला गेलो. तिथून आम्हाला सिव्हिलची चिठ्ठी दिली. आम्ही सिव्हिलला चालला. अजून काय जंतू कमी होऊन राहिले. हा प्रकार जो आहे तो मातीमधील जे पॅरासाइट्स असतात किंवा झाडावरील जे जीवजंतू असतात, माशी उदाहरणार्थ माशी आहे, तर हे प्राणी काय करतात किंवा जीवजंतू डोळ्यामध्ये किंवा इतर ठिकाणी अंडी सोडतात आणि त्या अंड्यांचं रूपांतर अळीमध्ये होते आणि ते कुठल्याही शरीराच्या कुठल्याही भागात पसरून इन्फेक्शन करतात आणि त्याचं रूपांतर एका वेगळ्या व्याधीमध्ये होऊ शकतं. अशा प्रकारच्या ह्या घटना ह्या दुर्मिळ असतात, क्वचित घडतात आणि ह्या घटना घडू नये किंवा मजुरांनी आपली स्वतःची शरीराची किंवा आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे शेतमजुरीचं काम करत असताना प्रत्येक मजुरांनी की त्यामध्ये गॉगल वापरणे, चष्मा वापरणे आणि त्यानंतर आपण शेतातून काम झाल्यानंतर आपले हात स्वच्छ, डोळे, तोंड, नाक ह्या सर्व गोष्टी जर आपण स्वच्छपणे धुतल्या तर असे प्रकार परत घडणार नाहीत. गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्यांनी कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांविषयी वादग्रस्त टिप्पणी केली आहे. शास्त्रींच्या या वक्तव्यामुळे साई भक्तांमधून संतापाची लाट आहे. ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसंच धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर कारवाईची मागणी होती आहे. विदर्भासह मध्य भारतात 2 ते 3 दिवसांमध्ये ऊन तापू लागलंय. पायऱ्यामध्ये वाढ होताच आर्द्रता वाढून पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या 3 दिवसात असा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते. 7 एप्रिलपर्यंत राज्यातील विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. पश्चिमेकडून वाहणारं वारं, दक्षिण पूर्वेकडून वाहणारं वारं याचा संयोग विदर्भापासून ते तामिळनाडूपर्यंत होतोय. त्यामुळे या भागात कमी दाबाचा पट्टा तयार होईल. या काळात शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी. आपल्या पिकाचं नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्यावं. काळे ढग जमा झाले असताना किंवा विजा चमकत असताना शेतकऱ्यांनी शेतात काम करू नये असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलेलं आहे. जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राच्या तापमानातही वाढ झाली आणि त्याचा फटका जलचरांना बसतोय. पाण्यातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतंय. काही भागात 0 ऑक्सिजन झोन निर्माण झाल्यानं मासे तडफडून मरतायत, तर जीव वाचवण्यासाठी काही भागातून मासे स्थलांतरित होत आहेत. समुद्रातील जवळपास 79 माशांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान वाढीचा जो काही त्याचा जो परिणाम आहे तो त्या सगळ्यांवरतीच होतो. मग सूक्ष्मजीवांवरती काय होईल तर त्यांची तापमान सहन करण्याची क्षमता कमी असल्यामुळे ते मृत होतात आणि मृत झाले की त्यांच्यावर अवलंबून असणारे जे अन्नसाखळीतले दुवे आहेत त्याच्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. मग अशा वेळेला आपल्याला जेव्हा त्याचे जे स्थानिक परिणाम आपण बघितले तर आपल्याला असं दिसतं की काही वेळेला मासे कमी मिळत आहेत असं मच्छीमार सांगतात. तर मग त्याचा काय म्हणजे त्याचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की ही जी अन्नसाखळी धोक्यात आलेली आहे त्याचा परिणाम ह्या माशांवरती होतो.
राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होते. त्या पार्श्वभूमीवर कोरोनावरील बूस्टर डोस बाबतचं धोरण आखण्याची मागणी करणारी जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. बूस्टर डोस बाबतच्या धोरणासंदर्भातली ही बातमी आहे. हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 27 एप्रिलला सुनावणी होणार आहे. या नागरिकांचे लसीकरण झालेले आहे, त्यांच्यासाठीही वर्धक मात्रेचं धोरण आखण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतर 3 महिन्यांनी त्याची परिणामकारकता कमी होत जाते आणि नव्या कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते, असं निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवलंय. याचिकेत याकडे लक्ष वेधण्यात आलंय. राज्यात सोमवारी H3N2च्या 10 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे H3N2च्या रुग्णांची संख्या 375 इतकी झाली आहे. तसंच सोमवारी 15 रुग्णांना उपचाराकरता विविध रुग्णालयांमध्ये दाखल केल्यानं उपचार सुरू झालेल्या रुग्णांची संख्या 113 इतकी झाली आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय. साताऱ्यातून बातमी आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आढळू लागलेले आहेत. सोमवारी 12 जणांची चाचणी करण्यात आली, त्यापैकी 3 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत 45 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी 2 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं चिंता वाढलेली आहे. जिल्ह्यातील सगळ्या शासकीय, निमशासकीय कार्यालय, बँका, शाळा, महाविद्यालय यामधील सगळ्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरा किंवा मास्कचा वापर अनिवार्य करा असं सांगण्यात आलंय. सामाजिक अंतर राखून वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करा असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला सत्र न्यायालयानं तिहेरी जन्मठेप आणि 1,95,000चा दंड ठोठावलाय. पतीचा गुन्हा लपवणाऱ्या पीडितेच्या आईलाही सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बीडमध्ये एटीएम मध्ये पैसे काढताना फोनवरती बोलणं एकाला चांगलंच महागात पडलंय. पैसे काढताना फोनवर बोलत असलेल्या एकाला भामट्यानं एटीएमची अदलाबदली केली आहे आणि 1,20,000चा डल्ला त्यावरती मारलाय आणि बीडच्या गेवराई शहरात भर दुपारी हा सगळा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आलाय. जुन्नरमधील डिंगोरी येथील ग्रामदैवत मुक्ताई देवीच्या यात्रेला भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. या यात्रेत कुस्त्यांचा आराखडा लक्षवेधी ठरलाय आणि या आखाड्यामध्ये तरुणांसह तरुणींनी देखील सहभाग नोंदवलाय. वाशिममधील मनोजा इथं बैलगाडा शर्यतींचा थरार पाहायला मिळाला. धाराशिव, अकोला, यवतमाळ, जालन्यासह आसपासच्या जिल्ह्यातील स्पर्धक यावेळी सहभागी झाले. परभणी शहरात महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली आणि या शोभायात्रेत जैन समाजातील आबालवृद्धांनी सहभाग घेतला. यावेळी जैन बांधवांनी भगवान महावीरांचा जयघोष देखील केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये महावीर जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय नेते सहभागी झाले. गेल्या आठवड्यात एकमेकांवर जे आरोप करणारे नेते आज जिओ आणि जिनेदो असा संदेश देताना दिसले. बारामतीत महावीर जयंतीनिमित्त जैन सकल समाज बांधवांतर्फे शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण गेट ते शहागंज पर्यंत ही शोभायात्रा काढण्यात आली आणि या शोभायात्रेमध्ये भगवान महावीर यांच्या प्रतिमेसह अनेक जिवंत देखावे, जैन धर्मियांची माहिती सांगणारे देखावे देखील साकारण्यात आले होते. विदर्भ आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये रेन अलर्ट जारी करण्यात आलाय. भारतीय हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे आणि 7 एप्रिलपर्यंत काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. वाशिममध्ये नवा प्रयोग करण्यात येणार आहे. शेतीचे नकाशे आता शेतकऱ्यांना मोबाईलवरती पाहता येणार आहेत. लवकरच हा बदल देखील होणार आहे. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाकडून वाशिममध्ये हा पहिला प्रयोग करण्यात येणार आहे.
उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। राज्यातील शाळांना 2 मे पासून सुट्टी जाहीर झाली आहे। ही सुट्टी 11 जून पासून असणार आहे आणि नवीन शैक्षणिक वर्ष 12 जून पासून सुरू होणार आहे। तर विदर्भातील शाळा मात्र उन्हाळ्याची तीव्रता पाहता 26 जून पासून सुरू होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा विद्यापीठातील कॉपीचा नवा पॅटर्न समोर आलाय। झेरॉक्सवाला 500 रुपये घेऊन संध्याकाळी पुन्हा विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी देत होते। शेंद्रा गावातील वाल्मिकराव दळवी महाविद्यालयातील हा प्रकार उघड झालेला आहे आणि दोषींवर कारवाईची मागणी होतीये। पुण्यात कोरोनाचा धोका वाढला। पुण्यात गेल्या 24 तासात 32 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत। औंध, हडपसर आणि नगर रोड परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळून आलेत। सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात 13 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत, त्यामुळे खळबळ उडाली आहे। यामध्ये खानापूरमधील 4, तासगावमधील 3 आणि कवठे महाकाळमधील 2 रुग्णांचा समावेश आहे। त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 42 वर पोहोचली आहे। नागपूरमध्ये चालत्या शिवशाही बसनं पेट घेतल्यानं खळबळ उडालेली आहे। ही बस नागपूरहून अमरावतीच्या दिशेने जात होती। बसला आग लागली तेव्हा बसमध्ये 16 प्रवासी होते। गाडीतून धूर येत असल्याचं वेळीत लक्षात आल्यानंतर ड्रायव्हरनं तात्काळ बस रस्त्या शेजारी थांबवली आणि सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। धीरेंद्र शास्त्रींनी साईबाबांविषयी वादग्रस्त टिप्पणी केली आहे आणि या वक्तव्यानंतर साई भक्तांमधून संतापाची लाट उसळलेली आहे। ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। हिंगोलीत पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाचा दावा योग शिक्षकानं खोडून काढलाय। योगामुळे पाण्यावर तरंगणं शक्य असल्याचं चाकणच्या योग शिक्षकानं सांगितलंय। भुसावळकरांवरती यंदा पाणी टंचाईचं संकट आहे। हतनूर धरणात गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणी साठा कमी आहे आणि नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन आता करण्यात आलंय। भंडारा जिल्ह्यात कांजण्यांची साथ आलेली आहे। लहान मुलांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे आणि 2 आठवड्यांपासून लहान मुलांना ताप येतोय। वातावरणातील बदलामुळे ही साथ आल्याचं बोललं जात आहे। दरम्यान काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे। नांदेड शहरातील अत्यंत वर्दळीच्या वजीराबाद भागात अतिक्रमण बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। माओवादी टेक्नोसॅव्ही झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गडचिरोली पोलिसांच्या C60 जवानांनी मूषपर्शी आणि हिकेर गावातील माओवाद्यांचा एक कॅम्प उद्ध्वस्त केला। या कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या माओवाद्यांकडे टॅब होते। पोलिसांनी छापा मारल्यानंतर माओवादी तिथे मोठ्या प्रमाणात साहित्य सोडून पळाले। या साहित्यामध्ये टॅब सापडलाय। माओवादी टॅब वापरत असल्यानं नक्षलवादी टेक्नोसॅव्ही झाल्याचं अधोरेखित झालंय। मोबाईलमुळे लोकेशन ट्रेस होत असल्यानं माओवादी अँड्रॉइड मोबाईल वापरत नव्हते, पण आता माओवादी टॅब वापरू लागल्याचं अधोरेखित झालंय। माओवाद्यांमध्ये टेक्नोसॅव्ही तरुणांचा समावेश होणं ही बाब सुरक्षा दलांसाठी चिंतेची आहे। जेव्हा आम्ही प्रत्युत्तर देण्यासाठी गोळीबार केले ते सुमारास 1 तास दोन्ही दिशेने गोळीबार चालू होते आणि त्या एक्सचेंज ऑफ फायरच्या नंतर जेव्हा आम्ही ते फायरिंग स्पॉटला सर्च केला त्यामध्ये आम्हाला एक पुरुष नक्षलची बॉडी तिथे रिकवर केलेला आहे आम्ही आणि 3 हथियार, एक देशी बनावटीचे रायफल, एक भरमार आणि एक 303 रायफल आणि भरपूर प्रमाणात नक्षलचे लिटरेचर आणि इतर नक्षल साहित्य आम्ही जप्त केलेलं आहे। या सगळ्या सविस्तर घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। अजून काही ताज्या महत्त्वाच्या बातम्यांसह पुन्हा भेटूया। माझा सहकारी अजिंक्य सोबत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।